त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की रायटिंग ए केमिकल इक्वेशन, म्हणजे रासायनिक समीकरण जे आहे तर ते रासायनिक समीकरण लिहित असताना काही कन्व्हेन्शन जे आहेत, चिन्ह संकेत जे आहेत तर त्या चिन्ह संकेतांचा नियमांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. याच्यामधले पहिले असणारे काही 1, 2, 3 म्हणजे काय असणारे काही कन्व्हेन्शन्स जे आहेत तर ते कन्व्हेन्शन्स त्या ठिकाणी आपण पाहिलेत. तर याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे रिॲक्टंट जे आहे तर ते रिॲक्टंट लेफ्ट साईडला लिहिले जातात, प्रॉडक्ट जे आहे तर ते काय केलं जातं राईट साईडला त्या ठिकाणी लिहिले जातात. त्याच्यानंतर 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा प्रकारचे रिॲक्टंट असतील, प्रॉडक्ट असतील तर याच्यामध्ये प्लस साईन जे आहे तर ते प्लस साईन त्या ठिकाणी काय केलं त्या ठिकाणी इन्सर्ट केलं जातं. तिसरं आपण पाहिलं होतं की असणारे काही केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन आपण त्या ठिकाणी मोर इन्फॉर्मेटिव्ह त्या ठिकाणी करायचं. याच्यासाठी त्याच्या असणारे काही फिजिकल स्टेट जे आहे तर त्या फिजिकल स्टेट आपण त्या ठिकाणी काय करतो नसतो दाखवतो नाही. याच्यासाठी काही लेटर्स जे आहे तर त्या लेटरचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला. लिक्विडसाठी एल वापरताना दिसतो, सॉलिडसाठी एस वापरताना दिसतो आणि गॅसेससाठी जी वापरतो. गॅस जो आहे तर तो गॅस जर त्या ठिकाणी इव्हॉल्व झालेला असेल तर अपोर डिरेक्शनला त्या ठिकाणी असताना जो काही ॲरो जो आहे तर तो ॲरो त्या ठिकाणी दाखवला जातो. प्रेसिपिटेट जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर डाऊनवर्ड दिशा जी आहे तर त्या डाऊनवर्ड दिशेला असताना जो काही बाण जो आहे तर तो बाण त्या ठिकाणी दाखवला जातो. त्याच्यानंतर आपण हेही पाहिलं की सर्वसाधारणपणे पाण्यामधलं तयार होणारं ते काही द्रावण जे आहे तर ते द्रावण जर त्या ठिकाणी तयार होत जर असेल तर अशा वेळेला ॲक्युएस स्टेट दाखवण्यासाठी EQ जो आहे तर त्या EQचा त्या ठिकाणी वापर केला. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर तो 4th कन्व्हेन्शन आपल्याला दिलेलं आहे की व्हेन हीट इज गिव्हन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट ए रिॲक्शन इट इज इंडिकेटेड बाय द साइन. असं ट्रँगलचं असणारे काही साईन जे आहे तर त्या साईनचा त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे एखादी असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला कॅरी आउट करायची, घडून आणायची. घडून आणण्यासाठी तर आपण त्या ठिकाणी ती असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेला जर त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता जर त्या ठिकाणी देत जर असेल तर सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं ट्रँगल जो आहे तर त्या ट्रँगलचं असणारे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी काढलं जातं. आणि दिस साईन ट्रँगल रिटन ऑन द ॲरो, जो काही बाण आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेमध्ये काढतो तर त्या बाणाच्या वर काय करायचं अशा प्रकारचं ट्रँगलचं असणारे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी करायचे. दॅट इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ द रिॲक्शन. आणि तिथे असणारे काही बाण जो आहे तर तो बाण आपण मागे पाहिलेलं की बाण काय करत नसतो रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं की फॉर एक्झाम्पल द रिॲक्शन इन विच स्लेकेड लाईम इज फॉर्म ऑन हिटिंग द लाईमस्टोन इज रिटन ॲज वन. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की असणारे काही कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण त्या ठिकाणी चुन्याचे असणारे काही खडे जे आहेत तर ते खडे त्या ठिकाणी असतात. ते चुन्याचे असणारे काही खडे जे आहेत तर ते आपल्या लक्षात येतात नसतात की सॉलिड स्टेटमध्ये असतात. याला आपण त्या ठिकाणी काय केलं हिटिंग करतोय म्हणजे ते दाखवण्यासाठी काय करायचं आपल्याला ट्रँगल जे आहे तर त्या ट्रँगलचं चिन्ह वापरतो. मग अशा पद्धतीने आता याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर असलं काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होतो. गॅस तयार होताना दिसतो म्हणून त्या ठिकाणी मी अपोर डिरेक्शनला असताना तो काही बाण जो आहे तर तो बाण त्या ठिकाणी. याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच ठेवायचं लक्षात ठेवायचं की हीट जर देत असेल तर असणारा जो काही ॲरो जे आहे तर त्या ॲरोच्या वर काय केलेलं आपण ट्रँगलचं असणारे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी आपण लावतो. मग अशाच पद्धतीची असणारी जी काही रिॲक्शन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की सिमिलरली द हीट इज रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन. काही असणाऱ्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला पाहिलं की उष्णता जी आहे तर ती उष्णता बाहेरून द्यावी लागते. काही असणाऱ्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्येच त्या ठिकाणी ती रासायनिक अभिक्रिया होत असताना उष्णता जी आहे तर ती उष्णता काय होते रिलीज होताना दिसते, बाहेर पडताना दिसते. ते आपल्याला दिले पहा. द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड द झिंक डस्ट इज इंडिकेटेड ॲज फॉलो. आपली असणारी काही ऍक्टिव्हिटी 2 जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटी 2 मध्ये आपण पाहिलं होतं की कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटचं असणारे काही जली अशा प्रकारचं असणारे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये आपण झिंक डस्ट जे आहे तर झिंक डस्ट जर त्या ठिकाणी जर टाकली
तर आपल्या लक्षात येत नसते की याच्यामध्ये त्या ठिकाणी झिंक सल्फेट जे आहे तर ते झिंक सल्फेट त्या ठिकाणी तयार होत नसते. त्याचबरोबर आपण पाहिलं याच्यामध्ये काही कॉपर जे आहे तर ते कॉपर का नसते डिपॉझिट होत नसतं आणि याच्यामध्ये मात्र का असं नसते हीट जी आहे तर ती हीट त्या ठिकाणी तयार होते. हीट या ठिकाणी तयार होत असेल तर अशा पद्धतीचं असणारे काही लिहून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हीट तयार होते हे आपल्याला त्या ठिकाणी काही करावं लागतं, दाखवावं त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तशी रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी लिहिले. त्याच्यानंतरचं 5वं कन्व्हेन्शन त्या ठिकाणी आपल्याला दिलेले पहा की इट इज नेसेसरी टू फुलफिल द सर्टन कंडिशन्स लाईक द स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट एक्सेट्रा टू ब्रिंग आउट सम रिॲक्शन. कधी कधी काय होतं नसतं की काही असणाऱ्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होत असताना काही विशिष्ट अशा प्रकारचं तापमान त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं काही विशिष्ट अशा प्रकारचा असताना जो काही दाब जो आहे तर त्या दाबाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरं आपल्याला सांगितलं की कॅटॅलिस्ट काय भानगडे. कॅटॅलिस्ट म्हणजे अशा प्रकारचा पदार्थ की जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये केवळ त्याच्या उपस्थिती जी आहे तर त्या उपस्थितीमुळं रासायनिक अभिक्रियेचा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी वाढवतो. असं असताना काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाला म्हणून आपण त्या ठिकाणी कॅटॅलिस्ट. म्हणजे सर्वसाधारणपणे स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट हे असणारे काही घटक जे आहेत तर ते घटक जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर आपण त्या ठिकाणी वापरत जर असाल तर तेच काय करायचे पुढे सांगितलंय की दिस कंडिशन्स are indicated below and above the arrows indicating the direction of the reaction. आणि हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे की काही किती टेम्परेचर तुम्ही त्या ठिकाणी वापरले, किती तापमानाला हिट करणारी, कोणता त्या ठिकाणी असणार काही कॅटॅलिस्ट जो आहे तर ते कॅटॅलिस्ट त्या ठिकाणी वापरतात. हे आपल्याला काय करायचं, बाण जो आहे तर त्या बाणाच्या वर किंवा बाणाच्या खाली या असणाऱ्या काही कंडिशन्स ज्या आहेत तर त्या कंडिशन्स त्या ठिकाणी द्यायच्या. फॉर एक्झाम्पल आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी एक रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी दिलेली. For example, the reaction of the vegetable oil takes place at a temperature of 60 degrees centigrade with hydrogen gas in the presence of nickel catalyst and is written as follows. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की असणारे काही व्हेजिटेबल ऑइल जे आहे तर ते व्हेजिटेबल ऑइलची रिॲक्शन आपण व्हेजिटेबल ऑइल. आता हे ऑइल आहे जे लिक्विड स्टेट. त्याच्यानंतर हे जे काय असतं ते व्हेजिटेबल ऑइल द्यायचं. व्हेजिटेबल ऑइल लिक्विड स्टेट याची काय करायचं आपल्याला हायड्रोजन गॅस जो आहे तो हायड्रोजन गॅस बरोबर त्याची रासायनिक आहे. आता कंडिशन कोणकोणत्या याच्यामध्ये सांगितलं की सर्वसाधारणपणे 60 डिग्री सेंटीग्रेड असलेले तापमान जे आहे तर ते तापमान. त्याच्यानंतर निकेल जो आहे तर तो निकेल काय केलेलं तर या ठिकाणी कॅटॅलिस्ट जो आहे तर कॅटॅलिस्ट म्हणून त्या ठिकाणी वापरतो. आणि या सर्वांचा उपयोग त्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असलेले काही वनस्पती घी ज्याला आपण त्या ठिकाणी डालडा म्हणताना दिसतो सॉलिड स्टेटमध्ये असतो तर त्याच्यामध्ये त्याचं असणारे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हेजिटेबल ऑइल जे आहे तर त्या व्हेजिटेबल ऑइलचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी वनस्पती घीमध्ये करायचंय. ते वनस्पती घीमध्ये करत असताना आपण 60 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान त्या ठिकाणी वापरताना असतो. आणि निकेल हा जो काही कॅटॅलिस्ट जे आहे तर त्या कॅटॅलिस्टचा असतो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतरचं पुढे आपल्याला त्या ठिकाणी 6वं कन्व्हेन्शन त्या ठिकाणी दिलेले पहा की स्पेशल इन्फॉर्मेशन आर नेम ऑफ द रिॲक्टन्स आर प्रॉडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म. काही विशिष्ट अशा प्रकारची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असणारे काही रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट अधिकारक आणि असणारे काही उत्पादित जे आहे तर त्या उत्पादनाचे असणारे काही फॉर्म्युले जे आहेत तर त्या फॉर्म्युल्यांच्या खाली त्या ठिकाणी लिहिले. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड gives रेडिश कलर पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. आता ही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन आपल्याला प्रत्येक पहिल्यांदा रिॲक्शन पाहू त्याच्यानंतर आपण ती कॅरी आउट करू. काय काय सांगितलं की सर्वसाधारणपणे कॉपर. आता कॉपर जे आपल्याला लक्षात येत नसते तांबट त्या ठिकाणी आहे तर ते तांबट त्या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी मी त्याची कंडिशन देतो. या ठिकाणी वापरण्यात येणारे काही ऍसिड जे आहे तर त्या ऍसिडचा मला त्या ठिकाणी विचार करायचा आहे
की सर्वसाधारणपणे नायट्रिक ऍसिड आहे, तर ते HNO3 नायट्रिक ऍसिड आहे. हे जली अशा प्रकारचं द्रावण आहे. त्याच्यानंतर याची कंडिशन मला त्या ठिकाणी द्यायची की ते त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड, अतिशय कॉन्सन्ट्रेटेड आहे. टाकल्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते. कशी होते ते आपण पाहणार. मग आता या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर काय काय तयार होताना दिसते, तर कॉपर नायट्रेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आता मी फक्त अनबॅलन्स इक्वेशन जे आहे तर तेच फक्त लिहिते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणार तो काही नायट्रोजन डायऑक्साईड गॅस, हा पॉइझनस अशा प्रकारचा नायट्रोजन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होतो. गॅस तयार होतो ते जी लिहा त्या ठिकाणी बांधा, कोणत्याही तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. त्याच्यानंतर असणारं जे काही वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी तयार होतं. आता हे काय आहे तर ते लिक्विड, आणि ही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन आपण कॅरी आउट करू, नंतर त्या ठिकाणी ती बॅलन्सिंग त्या ठिकाणी करू. आता दोन्ही सेम दिसतंय, नेमकं कशात काही तपास नाही. नेमकं कशात काय त्याचा तपास नाही म्हणून आता तुमच्या लक्षात येतं नसतं की याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आहे आणि माझ्या हातामध्ये काय आहे, कॉपर आहे. टाकल्याबरोबर जो काही गॅस तयार होतो तर तो आपल्याला पाहिजे. त्याच्या फ्युम्स जे आहेत, कलर जो आहे तर तो कलर नेमका कसा तयार होतो हे आपण हे आपल्या लक्षात येताना दिसते की कॉपर जे आहे तर त्या कॉपरची काही केली आपण कॉन्सन्ट्रेटेड आहे, आणि ते कॉन्सन्ट्रेटेड दाखवण्यासाठी आपण खाली त्या ठिकाणी लिहिले. त्याचा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहिले कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यूज रेडिश कलर. पाहिलं आपण प्रत्यक्ष कसा कलर झालेला आहे, तपकिरी अशा प्रकारचा कलर्ड पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी बाहेर पडतो. आता ही जी काही दिलेली जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन फक्त आपल्याला बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी पुढे आपल्याला काही भाग दिलेला आहे पुढच्या पानावर, तर त्यावेळेला आपण ते पाहणार आहे. परंतु त्याच्याच अगोदर आपण त्या ठिकाणी ती बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न आपण आत्ता तरी काही करणार नाही, आपल्याला काही कळणार नाही. आणि म्हणून आपण काय करणार आहे, पुढे गेल्यानंतर जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्स. आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड वापरलं म्हणून पुढे आपल्याला सांगितलंय पहा, हाऊ एव्हर one reaction with dilute nitric acid, the product formed is the nitric oxide gas. दोघांमध्ये काय फरक आहे, या ठिकाणी सेम अशाच प्रकारचे असणारे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ती रासायनिक अभिक्रिया आहे. आपण नायट्रिक ऍसिड जे आहे तर ते नायट्रिक ऍसिड त्या वापरतो, पण कॉन्सन्ट्रेटेडच्या ऐवजी आपल्याला आता काय करायचं, डायल्युटेड जर त्या ठिकाणी आपण काय केलं HNO3 जर घेतलं तर पुन्हा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत असते की कॉपर नायट्रेट जे आहे ते कॉपर नायट्रेट त्या ठिकाणी तयार होत असते. परंतु इथला जो काय असतो ते गॅस व्हायचा मात्र काय सांगितलं आपल्याला, नायट्रोजन ऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होत नसतो. आणि असं पाणी जे आहे ते पाणी तयार, दोघांमधला डिफरन्स. कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर नायट्रोजन डायऑक्साईड गॅस तयार होताना दिसतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं डायल्यूट जर त्या ठिकाणी आपण जर वापरलं तर मात्र त्या ठिकाणी काय होतं नसते, आपल्याला या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी तयार. दिलेली रिॲक्शन पुन्हा आपण लक्षात घ्यायचं की बॅलन्सिंग काही करणार नाही आपण. ज्यावेळेला बॅलन्सिंग कशा पद्धतीने करायचं तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पाहतो येते. त्याच्यानंतर पुढे पहा ही ट्रायधिस म्हटलेलं आहे. आता हे काही ट्रायधिस जे आहे तर ते आपल्याला प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी नेमकं काय होते तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. हे ट्रायधिस म्हटलेलं आहे, करून पाहिजे. आता काय काय सांगितलंय, टेस्ट ट्यूब घ्यायला सांगितली, कोनिकल फ्लास्क बॅलन्स. आता बॅलन्स कशासाठी, मोजण्यासाठी. तर आपण एवढे काही घेणार नाही,
तर या ठिकाणी परीक्षा नळी आहे, शंकुपात्र आहे आणि त्याचं असताना ते काही रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं असताना ते काही वेट जे आहे तर ते वेट आपल्याला त्या ठिकाणी मोजायचे. आता काय काय दिलेले केमिकल्स जे आहेत तर ते केमिकल्स मात्र त्या ठिकाणी माझ्याकडे दोन्ही आहेत. एकामध्ये त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड आहे आणि दुसऱ्यामध्ये त्या ठिकाणी सिल्वर नायट्रेट. आता सिल्वर नायट्रेट तुमच्या लक्षात येईल काय होताना दिसते पुढे. टेक सोडियम क्लोराईड सोल्युशन इन ए कोनिकल फ्लास्क अँड द सिल्वर नायट्रेट सोल्युशन इन ए टेस्ट. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे की दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबचा त्या ठिकाणी वापर केला. आता इथं जसं सांगितलं तसं मी काही त्या ठिकाणी प्रत्यक्ष करणार नाही. काय होतं एवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे काय सांगितलंय, टाय ए थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट केअरफुली इन टू द कोनिकल फ्लास्क. त्याच्यापैकी असणारे जे काही सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचे असणारे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबला एक दोरा जो आहे तर तो दोरा त्या ठिकाणी बांधायचा आहे आणि काय करायचं आहे काळजीपूर्वक त्या ठिकाणी असणारे काही शंकुपात्र जे आहे तर त्या शंकुपात्रामध्ये त्या ठिकाणी सोडायचं. मेक द कोनिकल फ्लास्क एअर टाईट बाय फिटिंग ए रबर कॉर्ड. त्याच्यानंतर हे असताना जे काही शंकुपात्र जे आहे तर ते काय करायचं एअर टाईट करायचे, वाता भेद्य करायचे की जेणेकरून त्या ठिकाणी आतली हवा बाहेर जाणार नाही, बाहेरची हवा त्या ठिकाणी आतमध्ये येणार. हे केल्यानंतर पहा आकृतीकडे पहा, त्याची आपल्याला उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी द्यायची. वेट द कोनिकल फ्लास्क बाय फिटिंग ए रबर कॉर्ड. त्याच्यानंतर जेवढं काय आहे रिॲक्शन घडण्यापूर्वीचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी किती दिसतंय 300.23 ग्रॅम. कशा कशाचं तर सर्वसाधारणपणे आपण घेतलेलं काही सिल्वर नायट्रेट जे आहे तर त्या सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आणि सर्वसाधारणपणे सोडियम क्लोराईडचं सोल्युशन या दोघांचं रासायनिक अभिक्रिया घडण्यापूर्वीचं काय केलेलं आपण त्या ठिकाणी तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसते ही जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया घडून येण्याच्या पूर्वी काय त्या ठिकाणी वजन आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी मोजायचं. पुढे नाऊ टिल्ट द कोनिकल फ्लास्क अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट विथ द सोल्युशन इन द कोनिकल. त्याच्यानंतर आकृतीमध्ये पहा दुसरी आकृती आहे ते असणार ते काही शंकुपात्र जे आहे तर ते शंकुपात्र काय करायचे थोडंसं त्या ठिकाणी तिरपं करायचं. आता तिरपं केल्यामुळे काय होईल तर दोऱ्याच्या साह्यानं बांधलेलं जे काही सिल्वर नायट्रेटचं जे काही सोल्युशन जे आहे तर त्या सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन काय होईल सोडियम क्लोराईड जे आहे तर त्या सोडियम क्लोराईड. त्याच्यानंतर पुढे सांगितलं पहा वेट द कोनिकल फ्लास्क अगेन आणि पुन्हा त्या ठिकाणी असणारे काही जे काही त्या ठिकाणी प्रॉडक्ट आपल्याला तयार झाले तर त्यांचं असणारे काही वजन जे आहे तर ते वजन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे मोजायचे. आता काय तयार होत नसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की सिल्वर क्लोराईड त्या ठिकाणी तयार होत नसते AgCl. त्याच्यानंतर NaNO3 या ठिकाणी सिल्वर क्लोराईड जे आहे तर ते सिल्वर क्लोराईड व्हाईट रंगाचं प्रेसिपिटेट आपल्याला त्या ठिकाणी तयार होतं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं की सिल्वर नायट्रेट त्या ठिकाणी तयार होतं. आता प्रत्यक्ष होतं की नाही तेच आपल्याला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आहे. आता याला तुम्ही जर बोर्ड जर लावलं तर एवढा काळा डाग तुम्हाला पडेल की निदान महिना 2 महिने त्या ठिकाणी राहील. मेहंदी काढायची काही गरज नाही. पण आपल्याला प्रश्न आहे तर त्याचा आपण पाहणार आहे. आपल्या लक्षात येत नसते याच्यामध्ये मी ओतल्यानंतर काय होते तर तेच आपल्याला फक्त पाहिजे. त्या ठिकाणी व्हाईट प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार झालं. तर व्हाईट प्रेसिपिटेट तयार झालं. आता मी त्यात काही शिल्लक थोडंसं आहे काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की अशा पद्धतीचं आपल्याला सिल्वर क्लोराईडचं पांढऱ्या रंगाचं असणारे काही प्रेसिपिटेट जे आहे तर ते प्रेसिपिटेट तयार झालं. आणि प्रेसिपिटेट जर त्या ठिकाणी तयार होत असेल तर साइन कन्व्हेन्शननुसार आपण काय केलेलं असा डाऊनवर्ड दिशेला असतो काही बाण जो आहे तर तो बाण त्या ठिकाणी येते. अशा पद्धतीची असणारी काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन आपण त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये पुन्हा जे काही तयार झाले याचं पहिला पण रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनचं असणारे काही वेट जे आहे तर ते वेट किती सांगितलं पुन्हा 300.23.
त्याच्यानंतर जे काही प्रॉडक्ट या ठिकाणी तयार झालेले, सिल्वर क्लोराईड तयार झालेले, सोडियम नायट्रेट त्या ठिकाणी तयार झालेले, याचे आपल्याला असणारे जे काही वेट जे आहे तर ते वेट किती दिलेले ते 100.23 ग्रॅम. जे याच्यावरून आपल्याला नेमकं काय लक्षात येत नसते त्याचाच आपल्याला विचार करायचा पहा की विच changes did you find? Did any insoluble substance form? Was there any change in the weight? पहिलं आपल्या लक्षात येत नसते काय बदल त्या ठिकाणी झाला, तर आपल्या असं लक्षात येत नसते की पांढऱ्या रंगाचा त्या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा असताना ते काही प्रेसिपिटेट जे आहे तर ते प्रेसिपिटेट त्या ठिकाणी तयार. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येत नसते की डीड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म. या ठिकाणी इनसोल्युबल अशा प्रकारचा सिल्वर क्लोराईड जे आहे तर त्या सिल्वर क्लोराईडचं अविद्राव्य अशा प्रकारचा असताना काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी. तिसरा प्रश्न आपल्याला विचारला की वॉज देअर एनी चेंज इन द वेट. रिॲक्टंटचं असणारे काही वेट आणि रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेले काही प्रॉडक्ट या दोघांचं असणारे काही वेट जे आहे तर त्या वेटमध्ये कोणत्याही प्रकारचा असणारा काही बदल जो आहे तर तो बदल त्याच्यामध्ये घडून येते. आता याच्यावर अनेक वेळा त्या ठिकाणी छोटे छोटे अशा प्रकारचे प्रश्न आहेत तर ते आपल्याला आकृतीकडे पाहून त्यांची असणारी काही उत्तरं जी आहेत तर ती उत्तरं त्या ठिकाणी लिहित आहे. आता पुढे डीड यू नो म्हटलेले, तुम्हाला माहित आहे की सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन द व्होटर सिंग. व्होटर सिंग मतदान करत असताना जो काही व्होटर जो आहे तर त्याच्या याला त्या ठिकाणी शाई त्या ठिकाणी लावली. पुढे आता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. व्हॉट आर द अदर युजेस ऑफ द सिल्वर नायट्रेट इन एव्हरी डे लाईफ. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही सिल्वर नायट्रेट जे आहे तर त्या सिल्वर नायट्रेटचा दैनंदिन जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग त्या ठिकाणी आहे. आता सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की असणार ते काही सिल्वर नायट्रेट जे आहे तर ते सिल्वर नायट्रेट त्या ठिकाणी व्होटर इंकमध्ये वापरला जातो. व्होटर इंकमध्ये एवढ्यासाठीच वापरलं जातं की एकदा त्या ठिकाणी खून केली आणि तुम्ही जर पुसण्याचा प्रयत्न केला तर ते काही पुसत नाही. परत व्होटर जो आहे मतदार जो आहे तर तो मतदार त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकत नाही. आला तरी तो आयडेंटिफाय केला जातो. त्याच्यावर त्या ठिकाणी आपली जी असणारे काही स्किन आणि असणारे काही नख याच्यामध्ये बरोबर त्या ठिकाणी रेषा ओढली जाते आणि तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा मतदानाला जर आले तर तुम्ही त्या ठिकाणी मतदान करू शकत नाही. तुम्हाला तसं नाही तर तेवढंच पाहतो. पुढे काय सांगितलंय की सिल्वर नायट्रेटचं पहिलं आपल्याला सांगता येईल की सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन द व्होटर सिंग. पुढे आपल्याला सांगता येईल रिॲक्टंट इन द लॅब. अभिकारक म्हणून प्रयोगशाळा ज्या आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये त्या ठिकाणी वापरतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं प्रिव्हेन्शन इन्फेक्शन इन द वुंड्स. वुंड्स म्हणजे जखम होताना ते या जखमेमध्ये काही इन्फेक्शन जे आहे तर ते इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ नये. जसं आपण त्या ठिकाणी आपण पाहिले H2O2 वापरलं जातं. H2O2